वचन दिले तो मला मालिकेचा आजचा 7 मेचा जबरदस्त भाग प्रेक्षकांनो खरं तर जबरदस्तच आहे असं म्हणावंच लागेल. कारण आता हर्षवर्धनने स्वतः ऊर्जाला सून म्हणून स्वीकारलं आहे. शौर्यने कन्व्हिन्स करताच तो कन्व्हिन्ससुद्धा झालाय. ऊर्जाचं शौर्यासोबत जहागीरदारांच्या घरात धूमधडाक्यात स्वागतही होणार आहे. त्यातच हर्षवर्धन अचानक गायब झाला म्हणजे तो चाळीत जाऊन तमाशा करेल अशी जी आजीच्या मनात भीती होती ती भीतीही दूर झाली आहे. कारण हर्षवर्धन स्वतः समोरून शौर्य ऊर्जाला घरी घेऊन आलाय. पण त्यातच मोठा ट्विस्ट असा आलाय की हर्षवर्धनने जरी त्यांचं नातं स्वीकारलं असलं तरी शौर्य ऊर्जाच्या या पवित्र नात्याला, त्यांच्या लग्नाला आणि ऊर्जाला सून म्हणून स्वीकारायला विजयाचा अजूनही विरोध आहे. पण विजयाचा विरोध न जुमानता हर्षवर्धन स्वतः पूर्वाची अट पूर्ण करून ऊर्जाचं वाजत गाजत गृहप्रवेश करणार आहे. पण प्रेक्षकांनो, इथेच मोठा ट्विस्ट आहे खरा. पण तो ट्विस्ट काय आहे ते तुम्हाला ही व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळणार आहे. म्हणजे हर्षवर्धन स्वतः सून म्हणून स्वीकारतोय की त्यामागे त्याचं काही वेगळं कारस्थान आहे ते पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओत कळणारच आहे. त्यासाठी हा भाग शेवटपर्यंत जरूर बघा. शौर्याचं ऊर्जासोबत बोलणं होतं. तो स्वतः तिचा हात पकडून हर्षवर्धन समोर नेऊन उभा करतो आणि त्याला जाब विचारतो की बघितलंच डॅड, ऐकलंत ना तुम्ही? तुम्ही इतका स्वतः अपमान करून सुद्धा ही मुलगी तुमचा विचार करते, माझा विचार करते, माझ्या सुखाचा विचार करते आणि अशी मुलगी माझी बायको म्हणून, तुमची सून म्हणून तुम्हाला नको आहे? हे सगळं काय आहे डॅड? तुम्ही म्हणता ना डॅड की तुम्हाला माणसांची पारख आहे, तुम्ही माणसं स्कॅन करता. मग ऊर्जासारखं इतकं प्युअर मन तुम्हाला कसं नाही कळलं? खरं तर डॅड, ऊर्जासारखं मन कोणाचं असूच शकत नाही. ती फक्त तुमच्या विरोधात केस लढते इतक्या क्षुल्लक कारणावरून तुम्ही तिला नाकारताय. पण माझ्यावरती विश्वास ठेवा डॅड, माझं ऊर्जावरती खूप प्रेम आहे आणि ही जर आपल्या घरी आली ना तर आपलं अख्खं घर सुखाने भरून टाकेल. डॅड, जसं तुम्ही मॉमला सोडून नाही राहू शकत ना तसं मी ऊर्जाला सोडून नाही राहू शकत. डॅड प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आपण सर्वच जण एकत्र खेळीमेळीने राहतोय असं स्वप्न बघितलंय मी. प्लीज डॅड, मला हे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी द्या. शौर्य इतकं पोट तिडकीने विनवण्या करत असतो पण थोडीच हर्षवर्धनच्या काळजाला पाझर फुटणार आहे. डॅड प्लीज, तुमच्या डोळ्यांवरची जी काही रागाची द्वेषाची पट्टी असेल प्लीज ती काढा आणि ऊर्जाकडे एक रायवल वकील म्हणून नाही तर तुमच्या मुलाची बायको म्हणून बघा. डॅड प्लीज. शौर्य इतकं पोट तिडकीने रिक्वेस्ट करत असतो आणि हाच हर्षवर्धनचा प्लॅन आहे प्रेक्षकांनो. हर्षवर्धनची हीच एक खेळी होती. आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवले त्याने की विजयासोबत हर्षवर्धनचं बोलणं होतं तेव्हा विजया चवताळून उठते की काय होणार आहे आपण तिकडे गेल्याने. शौर्य ऊर्जाला घेतल्याशिवाय इथे येणार नाही. हर्षवर्धन सांगतो की मी तेच म्हणतोय. शौर्य हट्ट सोडणार नाहीच आहे. आपण फक्त जाऊन तिथे शौर्यला घरी चालण्यासाठी जबरदस्ती करायची. ऊर्जा भांडेल, तिची आई आपल्याशी भांडेल, शौर्यला आपण विनंती करू द्यायची आणि एका पॉईंटला आपण अचानक कन्व्हिन्स व्हायचं. विजया धक्क्याने विचारते की कन्व्हिन्स व्हायचं? पण तिच्या मनाला ते पटतच नाही. पण हर्षवर्धन तिची समजूत घालत राहतो की विजया प्लीज ऐक माझं. आपण फक्त असं दाखवायचं की शौर्याचं म्हणणं आता आपल्याला पटलंय आणि आपण त्या मुलीला आपल्या घरी घेऊन यायचं. अगं विजया, आपल्या मुलाला त्या चाळीतून बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं आहे. हे बघ, आपल्या शौर्याला आपल्या घरी परत आणणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला ऊर्जाला स्वीकारावं लागणारच आहे. हे सगळं मी फक्त शौर्यासाठी करतोय. पण विजयाचं या सगळ्याला विरोध असतो. हर्षवर्धनला ती खडसावून सांगते की तुम्हाला काय करायचं आहे ते करा, मी त्या चाळीत पाऊलही टाकणार नाही आणि जरी तुम्ही त्या मुलीला इकडे आणलं तरी मी तिला स्वीकारणार नाही आणि या घरात सुद्धा घेणार नाही. आणि इथूनच सुरू होतो हर्षवर्धनचा घाणेरडा खेळ. तो ठरल्या प्लॅनप्रमाणे शौर्यला कन्व्हिन्स झाल्याचं दाखवतो. ठीक आहे, मला मान्य आहे तुझी अट. शौर्यला विश्वासच बसत नाही. तो धक्क्याने विचारतो की काय? तेव्हा हर्षवर्धन प्रेमाचं एक खोटं नाटक करतो की शौर्य,
अरे फक्त एक रात्र तू माझ्यासोबत नव्हतास तर किती त्रास झाला मला. असं वाटलं की अख्खं जग पेटवून द्यावं, माझा मुलगाच माझ्यासोबत नाही आहे. पण नंतर वाटलं की त्याने काय होणार आहे, माझा मुलगा थोडीच माझ्याकडे परत येणार आहे. आणि शौर्य, ठीक आहे, तुझं प्रेम आहे तर आहे, ते तर मी आता नाही बदलू शकणार. हे बघ बाळा, माझा तुझ्या आनंदातच आनंद आहे. तुझ्या आनंदामध्ये माझा अहंकार कधीच आडवा नाही येऊ शकत. त्यावर शौर्य आनंदाच्या धक्क्यानं विचारतो की डॅड म्हणजे काय, तुम्ही आमचं लग्न स्वीकारताय? त्यावर हर्षवर्धन सांगून टाकतो की हो. आता सर्वांनाच आनंदाचा धक्का बसलेला असतो. तरीही हर्षवर्धनचं तेच तुंतुन चालूच आहे. शौर्याला तो सांगतो की या लग्नाने तू किती पातळ्यांवरती अडचणीत येणार आहे तुला नाही कळत आहे. नाही नाही शौर्य, मी काही तुला थ्रिल देत नाही आहे शौर्य. आज एका बापाने मुलाच्या हट्टापुढे हात टेकले तसं समज. आता तुझा हाच हट्ट आहे तर आहे, पण तो हट्ट तर मला मान्य करावाच लागणार आहे ना, एक बाप म्हणून. आधी त्याचं स्वीकारलं होतंच ना, आज तुझं पण स्वीकारतो. मला फक्त तू शौर्य घरी यायला हवायस, आणि तू घरी येण्याची जर हीच किंमत मोजावी लागणार असेल तर मी मोजायला तयार आहे. एकटा येणार नसशील तर हिच्यासोबत ये, पण घरी ये शौर्य. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. हर्षवर्धन प्रेमाचं एक भाबडं नाटक करून शौर्याला अडकवलेलं असतं. शौर्याच्या आनंदाचा पारावार उरलेला नसतो. त्यातच आता हर्षवर्धन अचानक पूर्वासमोर जाऊन थांबतो. तुमची अट होती ना की मी स्वतः येऊन तुमच्या मुलीचा सून म्हणून स्वीकार करावा, तर करतो. जहागीरदारांना अटी घातलेल्या मान्य नाहीत, चालतच नाहीत. तरीही तुमच्यासाठी हे पण. आमच्या मुलाने तुमच्या मुलीशी लग्न केले, आता ती जहागीरदारांची सून झाली आहे आणि तिला आमच्या घरात जहागीरदारांच्या सुनेचाच दर्जा मिळेल. केली तुमची अट पूर्ण. हर्षवर्धन पूर्वाशी बोलून शौर्यला आता चलण्यासाठी सांगतो. तळवी काकू म्हणतात की अहो पण पूजा. हर्षवर्धन सांगतो की आता सत्यनारायणाची पूजा ही आमच्याच घरात होईल. शौर्य, मी गाडीपाशी तुझी वाट बघतोय, असं सांगून तो बाहेर निघून जातो. तेव्हा ऊर्जाला काय करावं सुचत नसतं. पूर्वा म्हणते की तू माझ्या घराचं चैतन्य आहेस म्हणू. जा बेटा, लग्न झालेल्या मुलींनी आता सासरीच जायचं असतं. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे म्हणू. तू जिथे जाशील त्या घराला आपलंसच करतील. तू त्या घरात जाऊन सगळ्या लोकांचं नक्की मन जिंकशील. त्यावर ऊर्जा विचारते, मन जिंकायचं म्हणजे नक्की काय करायचं आई? जे चूक आहे त्याला बरोबर समजायचं का? जे पटत नाही ते गुपचूप सहन करायचं का? तेव्हा पूर्वा आई म्हणून मुलीला एक सल्ला देते की नाही बेटा, सत्याची कास कधीच सोडायची नाही. स्वतःचा स्वाभिमान पायाशी कधीच तुडवायचा नाही, पण मोठ्यांचा मान राखायचा. संस्कार कधीच विसरायचे नाहीत. शौर्याची आजी मला म्हणाली होती की ते धडधडीत दिसतंय ते चांगलं आहे, ती लोक किती दिवस नाकारतील. म्हणू आता ती लोक फक्त तुझीच आहेत. हे बघ म्हणू, कधी कधी ना घुसमटही होईल, पण कर्तव्यात कधीच कसूर सोडू नकोस. पूर्वाचा तो सल्ला ऐकून ऊर्जा सांगते की आई मला माहिती आहे, आज त्यांना त्यांचा मुलगा परत हवाय म्हणून ते मला स्वीकारतायत, पण मी तुझे संस्कार कधीच विसरणार नाही. मी माझं कर्तव्य कधीच नाही चुकणार. माझ्या कर्तव्यात मी कधीच कुठली कसूर नाही सोडणार. तेव्हा पूर्वा आपल्या लेकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत सांगते की मला खात्री आहे म्हणू, बाळा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तळवी काकूंना ती सांगते की चला ऊर्जाची ओटी भरायची आहे, आणि शौर्याला सुद्धा ती ऊर्जाला दिलेल्या वचनांची जाणीवही करून देते. शौर्य पूर्वाला सुद्धा वचन देतो की शौर्य ऊर्जाची साथ कधीच नाही सोडणार. आता बाकीचे तिथून सर्वजण निघून जातात. तेव्हा शौर्य ऊर्जा इतके मनमोकळेपणाने हसून एकमेकांकडे बघतात. खरं तर शौर्य ऊर्जाच्या आनंदाचा पारावारच राहिलेला नसतो. कसं का असेना, परंतु हर्षवर्धन स्वतः ऊर्जाला सून म्हणून स्वीकारायला आलाच ना, यातच त्यांना समाधान वाटतं. इकडे आजी कावरी बावरी होते आणि तिला वाटतं की नाही नाही, हर्षवर्धन जर चाळीत गेला असेल तर मला तिथे असायला हवं, उगाच काही प्रॉब्लेम व्हायला नको.
सर्वजण आजीला खेराटा घालतात. प्रभाकर विचारतो की अगं आई, आता तू कशाला तिथे जातेस? तेव्हा आजी सांगते की हर्षवर्धन गेलाय ना, मग मी तर तिथे असायला हवंच आहे. तेव्हा तीर्थाही समजावते की आजी, अगं तुला गोळ्या घ्यायच्या आहेत की नाही, मग ॲटलिस्ट ब्रेकफास्ट तरी कर. तेव्हा आजी ब्रेकफास्टसुद्धा नाकारते. प्रभाकर वैतागतो, अगं आई, शौर्यला त्याचं आयुष्य जगू देत. त्याच्याच बापाला त्याचं बरं वाईट कळत नाही आहे, त्यात तू कुठे मध्ये शिरतेस? अगं कशाला तू उगाचच स्वतःचं रक्त जाळून घेतेस? त्यावर आजी फटकारते की प्रभाकर, आता असले विचार रुजणार आहेत का आपल्या घरात? अरे आपण एकमेकांना घट्ट धरून राहायचं, काहीही झालं तरी. हे तत्त्व पाळतो की नाही? मग आता दिव्याला तर काहीतरी कारणच हवं असतं तमाशा बघायला. मनातच आनंदाने विचार करते की वा, माझ्या घरी आता इतका मोठा ड्रामा होणार आणि तो बघायला मी नसणार. मुद्दामच ती म्हणते की आईसाहेब, नाही म्हणजे मी पाडेन ना तुमचं तत्त्व, चला मी पण येते तुमच्यासोबत. पण आजी तिला नेमकी तोंडघशीच पाडते. आजी सांगते की मला सोबतीची गरज नाही आहे. आजी कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती खरं तर इतकी पॅनिक होते कारण तिला भीती असते की हर्षवर्धन जाऊन नक्कीच तमाशा करेल. पण आदित्य समजावतो की आजी एक मिनिट, मी फोन करून कन्फर्म तरी करून घेतो ना. प्रभाकर थांबवतो की आई एक मिनिट, फोन वगैरे काहीही करू नका. हे बघ आई, अगं फक्त अर्धा तास तरी थांब. दादा क्लबमध्ये गेला असेल किंवा दुसरीकडे कुठेतरी गेला असेल आणि जर अर्ध्या तासात दादा घरी परत आला नाही तर मी स्वतः तुला ऊर्जा शिंदेच्या घरी घेऊन जाईल. तेव्हा कुठे आजी शांत होते. आता ती विजयाशी जाऊन बोलायचं ठरवते. आजी विजयाशी बोलायला निघून जाते. इकडे ऊर्जाची पाठवणी करायला अख्खी चाळ जमलेली असते. शौर्य ऊर्जाला घेऊन बाहेर येतो. पूर्वा आहे त्याच ठिकाणी थांबते. तेव्हा ऊर्जाची पावलं अडखळतात. शेवटी तिला तिचं आता राहतं घर सोडून तिच्या सासरी जावं लागणार असतं. त्याच्या वेदना इतक्या खोलवर रुजतात तिच्या मनात. ऊर्जाला अश्रू अनावर होतात. जेव्हा ती मागे वळून पूर्वाकडे पाहते तर पूर्वा पाठमोरी उभी राहते. तेही मुद्दाम असं दाखवते की जसं पूर्वाला काही फरक पडत नाही आहे, ती जास्तीची दुःखात नाही आहे. पण ऊर्जाला माहिती आहे ना की पूर्वा किती दुःखी आहे. आता तर पूर्वा एकटी पडेल याची जास्त काळजी वाटते ऊर्जाला. इतकी धाय मोकळून रडायला लागते ती. शौर्य तिला समजावतो, सांभाळतो आणि पुढे घेऊन जातो. सर्व चाळीने मिळून आता ऊर्जाची पाठवणी केलेली असते. तिला निरोप दिलेला असतो. इकडे आमदार जेव्हा अर्पिताच्या रूममध्ये प्रवेश करतो, अर्पिता मेकअप करत असते. तिचं लक्ष तिच्याकडेही नसतं. तेव्हा आमदार येऊन विचारतो की अर्पिता, बेटा काय करतेयस हे? ते आता ताड करून उठते आणि विचारते की हां पप्पा, काय झालं? तयार होते म्हणजे एकदम नॉर्मल असल्यासारखी दाखवते. अ काय झालं म्हणजे माझा मेकअप खराब झाला का? आरशात स्वतःकडे डोकावते. नाही. आमदार अचानकच शॉक होऊन विचारतो की "अ, बरी आहेस ना तू?" त्याला काय बोलावं सुधरेनासं होतं. अर्पिता हसत सांगते की "हो पप्पा, बरी आहे मी." आमदार विचारतो की "पण काल काय झालं बाळा तुझ्या लक्षात आहे का?" तेव्हा अर्पिता सांगते की "हो, आपण काल शौर्यच्या लग्नासाठी हॉलमध्ये गेलो होतो." आमदार धक्क्याने विचारतो की "तरी पण हे सगळं?" त्यावर अर्पिता विचारते की "काय? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की म्हणजे शौर्याचं लग्न झालं, इतकं सगळं होऊनही मी आनंदी आहे, हसत आहे, हो ना? कारण 10 दिवसानंतर माझ्या शौर्याशी लग्न होणार आहे पप्पा. 10 दिवसानंतर ते ऊर्जा शिंदे शौर्याच्या आयुष्यातून जाणार आणि मग माझं त्याच्याशी लग्न होणार." म्हणजे अर्पिता अजूनही त्या ट्रॉमातून बाहेर आलेली नाही आहे आणि अर्पिताचं हे वेगळं रूप पाहून आमदार पुन्हा थक्क होतो. "पप्पा, तुम्हाला हर्षवर्धन अंकल असेच म्हणाले होते ना?" तेव्हा आमदार सांगतो की "हो बेटा." "मग ठीक आहे पप्पा, 10 दिवस मी थांबेन. काही हरकत नाही आहे." अर्पिता पुन्हा नॉर्मल असल्यासारखी वागते. मध्येच ती भान विसरल्यासारखी वागते. आता आमदाराला कळतच नसतं की तिचं कुठलं रूप खरं आहे. तो विचारतो की "पण काल जे झालं ते पाहिल्यानंतर मला असं वाटलं की." तो थांबतो. अर्पिता विचारते की "तुम्हाला काय वाटलं?" की
मी शौर्याशी कधीच लग्न करणार नाही असा विचार करेन का पप्पा? तसं नाही आहे पप्पा. काल लग्नात मी जे काही पाहिलं त्यानंतर अचानक माझा ताबा सुटला. तुम्हा सगळ्यांना वाटलं असेल मी भानावर नाही आहे, पण तसं नाही आहे हां पप्पा. मी पूर्ण भानावर आहे. मी काल लग्नात जाईपर्यंत शांत होते सुद्धा, पण मी जेव्हा शौर्याला नवरा मुलाच्या वेशात बघितलं आणि त्याच्या शेजारी त्या ऊर्जा शिंदेला बसलेले बघितलं ना, तेव्हा मात्र मला ते सहनच झालं नाही. म्हणजे मी भानावरती होतेही आणि नव्हतेही. मी शांत होतेही आणि नव्हतेही. पण पप्पा एक सांगू, तिथे ते सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट माझ्या चांगली लक्षात आली, की मी शौर्याला दुसऱ्या कोणाचाही होताना बघूच शकत नाही. खरं तर आमदाराला आता त्याच्या पोरीची, अर्पिताचीच अवस्था बघवत नसते. म्हणजे पूर्ण पेड्यासारखे विचित्र वागते ही. पण काय राहिलं पप्पा माझ्या हातात? मी रडून, पडून, फेकून, त्याला बळजबरी करून, बिनवणी करून, त्याचे पाय धरून शेवटी काहीच झालं नाही. त्याला साधी माझी दयासुद्धा आली नाही पप्पा. मला माझ्या आयुष्यात त्याच्याशिवाय दुसरं कोणी नकोच आहे. इतकी वर्ष मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार केला नाही आणि आता त्याने सहजपणे त्याच्या आयुष्यातून मला बाजूला केलं. पण आता मी शांत बसणार नाही आहे. शौर्य कुठल्याही परिस्थितीत मला माझ्या आयुष्यात हवाच आहे. पप्पा तुम्ही मला तिथे घेऊन जाऊन खूप मोठी चूक केलीत. कालपर्यंत मी शांत होते, पण आता मला शौर्य हवाच आहे. तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचा होऊच शकत नाही. आता आमदार त्याला समजवायला येणार. अर्पिता त्याला ठणकावून सांगते की काहीही करा, पण माझ्या शौर्याशी लग्न लावूनच द्या, कारण तो माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. आता जहागीरदारांची सून फक्त मीच होणार पप्पा. अर्पिताने आता स्वतःशी ही खुणगाठच बांधलेली असते आणि आमदाराला तिच्या बापाला तसं ठणकावूनही सांगितलेलं असतं. इकडे आजी खूपच पॅनिक होते. विजयासुद्धा रूम बाहेर आलेली नसते आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला असतो. त्यामुळे प्रभाकरला ती सांगते की प्रभाकर, अरे विजयाही खाली येत नाही आहे आणि तू म्हणाला होतास की अर्धा तास झाला तर तू मला चाळीत घेऊन जाशील. अरे हर्षवर्धन कुठे गेलाय हे मला कळायला हवं आहे. तू चल बरं आत्ताच. प्रभाकर आजीला घेऊन चाळीत निघणार. शैलेजा खोडा घालते. ती प्रभाकरलाच फटकारते की तुम्ही का जाताय? त्यांचं आहे, त्यांचं ते बघून घेतील ना. त्यावर आजी फटकारते की शैलेजा, एकतर तू घरात नव्हतीस, काय बोलणं झालंय ते तुला माहीत नाही आहे आणि तसंही तुम्हा चौघांशी मला आता बसून बोलायचंच आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं काम आहे की हर्षवर्धन कुठे गेलाय ते मला बघावं लागेल. त्यावर आता प्रभाकर सांगतो की आई हे बघ, हे सगळं विसर बरं तू आता. आणि दोघेही जाणार. इतक्यात हर्षवर्धन समोरून येतो आणि त्याच्या पाठोपाठ शौर्यही आल्याचा दिसतो. सर्वांना आनंदाचा धक्काच बसतो आणि प्रेक्षकांनो भाग इथेच संपतोय. पण पुढे मात्र मोठा ट्विस्ट आलाय. आजी आनंदाने जाऊन विचारते की शौर्य, तू एकटाच आलायस आणि ऊर्जा कुठे? इतक्यात शौर्य खुणावतो आणि ऊर्जाला बोलावतो. ऊर्जा शौर्य दोघेही जहागीरदारांच्या घरात गृहप्रवेश करणार. इतक्यातच तिथे विजया येते आणि विजया ऊर्जाला स्वीकारायला तयारच नाही आहे. हर्षवर्धन तिला सांगून टाकतो की ती आता जहागीरदारांची सून आहे आणि ते सगळ्यांना स्वीकारावं लागेलच. तिच्या गृहप्रवेशाची तयारी करा. त्यावर विजयासुद्धा चिडून सांगून टाकते की या मुलीला मी सून मानत नाही आणि ही या घरात पाऊलही टाकणार नाही आहे. पण मग आता खूप मोठा तेढ प्रसंग निर्माण झाला आहे प्रेक्षकांनो. स्वतः विजयानेच ऊर्जाला विरोध केला आहे, हर्षवर्धनने स्वीकारून सुद्धा. पण मग आता शौर्य ऊर्जाचा गृहप्रवेश होईल का? अर्थात तो होणारच आहे. खरं तर हे पाहणं पुढे मनोरंजक ठरणार आहे की ऊर्जा प्रत्येकाची मनं जिंकते कसे. आणि तोच प्रवास पाहण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथे भाग वेळेवरती आणि खरे दाखवले जातात.